विविध भारती पुणे ठळक बातम्या. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीयूईटी यूजी या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल करत असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल दिली. पुढील वर्षापासून सीयूईटी यूजीसाठी इयत्ता 12वीमध्ये कोणत्याही विषयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी विज्ञान शाखेतील अनिवार्य विषयांसह ही परीक्षा देता येत होती. मुंबईतील कुर्ला इथं काल झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. चालकानं सुरक्षा नियमांचं पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता यासंदर्भात चौकशी ही समिती करेल. सोमवारी झालेल्या या अपघातात 42 जण जखमी झाले आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून बंदी घालण्यात आलेल्या विशाल एंटरप्राइजेसकडून ससून रुग्णालयालाही औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालय प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होत आहे. सकाळी 9:50 पर्थमधील मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियानं या मालिकेत आधीच 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58